एक एक नारा ते लावतात. एक नारा, काय नारा आहे तो? होसाना. म्हणा होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना. सगळेजण म्हणा होसाना, होसाना. ओके, याचा अर्थ असा आहे, होसाना म्हणजे हे प्रभूच्या नावाने येणाऱ्या राजा, आम्हाला तार, आम्हाला वाचव. कारण इस्रायल त्या काळामध्ये रोमी लोक त्यांच्यावर राज्य करत होते आणि नेहमी इस्रायलाच्या अवतीभोवती शत्रूने त्याला घेरलेलं होतं. आजही इस्रायलाच्या भोवती ती स्थिती आहे. युद्ध चालू आहे. सगळे जे मुस्लिम राष्ट्र आहे, अरब राष्ट्र आहे, आणि सगळेचे सगळे नाही पण काही राष्ट्र त्याच्यावर हल्ले करत आहे. आजच्याच पेपरची बातमी आहे की इस्रायलवर हमला केला, इस्रायलने पण केला. आणि इस्रायल त्या काळामध्ये वाट पाहत होता, कारण एक मसीहा येणार आहे. एक मसीहा येणार आहे. मसीहा म्हणजे सोडवणारा, तारणारा. एक मसीहा येणार आहे आणि तो तुम्हाला सोडवेल, तुमच्या पापांपासून सोडवेल, तुमच्या दुःखातून तुम्हाला सोडवेल, तुमच्या संकटातून तुम्हाला सोडवेल, अशी भविष्यवाणी होतीये. आपण त्या वचनाला वाचूया. जखर्या याचा 9 अध्याय 9 वचन. जखर्या 9:9. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. ओके, एक अध्याय वाचू आपण. मत्तई याचा 21वा अध्याय. मत्तई याचा 21वा अध्याय 1 ते 10 वचन आपण वाचू. मत्तई 21 अध्याय 1 ते. ते यरुशलेम जवळ आले असता जेतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठविल. संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना. परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित. ऊर्ध्वलोकी होसाना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आपण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेशाविषयी वाचलं. तर पाम संडेच्या दिवशी येशूने यरुशलेम मध्ये प्रवेश केला. तो त्याचं सैन्य, त्याच्यासोबत कोणतं सैन्य नव्हतं, तरी तो राजा आहे. हालेलुया. कोई सेना नहीं है उसके साथ, लेकिन वो यरूशलेम में एक राजा बोल के प्रवेश कर रहा है. तो सैन्यांवर विजय मिळवण्यासाठी नाही, तर पाप, लज्जा
आणि मृत्यू यावर विजय मिळवण्यासाठी आला होता आणि आजही त्याचे राज्य कायम आहे. आहे का येशूचे राज्य? कुठं आहे? कुठं आहे? माझ्या अंतःकरणामध्ये. हालेलुया. माझ्या हृदयावर तो राज्य करत आहे. आमेन. हालेलुया. तो सत्याचा शोध घेणाऱ्यांना सत्य, भटकलेल्यांना प्रीती आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना जीवन, अनंतकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. पाम संडे हा पवित्र सप्ताहाची सुरुवात दर्शवतो. म्हणजे आजपासून हा असा सप्ताह आहे जो येशूचे बलिदान आणि मृत्यूवरील त्याचा विजय याकडे घेऊन जातो. पाम संडेने ख्रिस्ताच्या जीवनातील सर्वात पूर्वनियोजित, सिस्टमॅटिक, विचारपूर्वक आखलेल्या आकड्यांची सुरुवात आहे. 4 शुभवर्तमान आहेत. मत्तय, मार्क, लूक आणि योहान. 4 शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उल्लेख आहे. त्याच्या थोडा उल्लेख आहे. तर येशू ख्रिस्ताचं 33.5 वर्षाचं जे आयुष्य येशू जगला, येशू ख्रिस्ताच्या जन्माची कहाणी काही अध्यायांमध्ये आहे, थोड्या अध्यायांमध्ये, काही ठिकाणी एक अध्यायामध्ये, काही याच्यात 2 अध्यायामध्ये. त्यानंतर येशू ख्रिस्त 12 वर्षापर्यंत आपल्या घरी राहिला, छोटासा उल्लेख आहे फक्त. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्ण जे शुभवर्तमान आहे त्यातला 2/3 म्हणजे तीनातला 2 भाग एवढा प्रभू येशूचं कार्य जे 3.5 वर्षात त्याने केलं. आणि शेवटला जो भाग आहे, शेवटले अध्याय आहेत, त्या अध्यायांमध्ये येशू ख्रिस्ताचं दुःख सहन हा शेवटल्या आठवड्यातलं वर्णन सर्व अध्यायांमध्ये मत्तय, मार्क, लूक, योहानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातले महत्वाचे जे क्षण आहेत ते आपल्याला शुभवर्तमानाच्या शेवटल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. आता मत्तय 21, 1 ते 9 आपण वाचलं. मार्क 11 अध्याय 1 ते 11 मध्ये पण हाच उल्लेख आहे. लूक 19, 39 ते 44, 29 ते 44. त्यानंतर योहान 12 अध्याय 12 ते 19 वचनामध्ये पण आपल्याला ते पाहायला मिळतं. आता या ठिकाणी जे यहुदी लोक होते ते आपल्या मसीहाची वाट पाहत होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मसीहा आला, मसीहा ऑलरेडी आलेला आहे. पण यहुदी लोकांमधला मोठा गट, किंवा असं म्हणायला हरकत नाही, 90% यहुदी लोक आजही मसीहा येणार याची वाट पाहत आहे. पण 2026 वर्षापूर्वी तो मसीहा आलेला आहे. त्यांना असं वाटतं की तो जो राजा आहे, तो येणार आहे, तो जगिक राजा असेल, सामर्थ्यशाली असेल आणि तो आमचा उद्धारकर्ता बनेल असं त्यांना वाटत होतं. परंतु येशूने स्पष्ट सांगितलं की माझं राज्य ह्या जगातलं नाही. आणि म्हणून जेव्हा त्याने प्रवेश केला तर काय म्हटलेलं आहे, काय वाचलं आपण? ती भविष्यवाणी होती जकर्या 9:9 मध्ये. कृपया वाचता का त्या वचनाला? 5 वचन, 21:5. सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिखरावर बसलेला आहे. तो सौम्य आहे. आता हा राजा कसा आहे? राजे म्हटलं तर राजे कसे असायचे? निर्दयी, क्रूर, कोणाची हत्या करायला ते मागं पुढं पाहणार नाही. राजा लोक लढाईमध्ये जायचे, युद्धामध्ये जायचे. आणि राजधर्म तो त्यांचा धर्म असायचा की कोणाचा खून जरी केला, कोणाला मारून टाकलं तर ते पाप पण त्यांच्यासाठी होत नव्हतं. परंतु हा जो राजा आहे हा मनाचा सौम्य आहे. कसा आहे?
हा राजा मनाचा कसा आहे? सौम्य, नम्र आहे. आणि मग प्रगटीकरणामध्ये जर आपण वाचलं तर या राजाविषयी काय म्हटलं? तो राजांचा राजा आणि प्रभूंचा. हालेलुया. कसा आहे? माझ्याकडे बघा, कसा राजा है तो? बच्चे लोग मेरे पास देखो, इधर उधर मत खेलो, है ना? तो नाही तर राजा लोकांची सवारी कशावर राहायची? घोडे, हत्ती, मोठा रथ, है ना? पण हा राजा कशावर येते? गाढवावर, गाढवाच्या शिंगरावर. आणि येशूने आपल्या शिष्यांना पाठवलं म्हणे, समोरच्या गावात जा आणि तिथं जाऊन काय करा? एक तुम्हाला गाढवी आणि तिचं पिल्लू बांधलेलं तुम्हाला दिसेल आणि त्याला सोडून माझ्याकडे घेऊन या. आणि कोणी जर विचारलं की अरे बाबा तुम्ही काय करत आहे, तर काय सांगायचं? काय वाचलं आपण? कोणी जर ते सोडताना तुम्ही ते गाढव आणि ती गाढवी आणि तिच्या शिंगराला तुम्ही सोडवताना कोणी जर विचारलं तर काय सांगा? प्रभूला याची गरज आहे. सगळेजण बोला, काय? कोणी जर विचारलं तर सांगा प्रभूला याची, म्हणा प्रभूला याची गरज आहे. प्रभूला माझी गरज आहे. माझा प्रश्न आज हा आहे, हे जे गाढव होतं माहित आहे, गाढव असा प्राणी आहे, गाढव असा प्राणी आहे ज्याच्याविषयी लोक म्हणतात, म्हणजे त्याचा उल्लेख करताना लोक म्हणतात ते गाढवा. म्हणजे याचा अर्थ त्या प्राण्याला अक्कल नाहीये. त्या प्राण्याला काय नाहीये? अक्कल नाहीये, दिमाग नाहीये. ते म्हणतात गधे, गधे के बच्चे, गाढवा. काही गाढवाचं नाव आदराने नाही घेतलं जात. शेर का बच्चा, है ना? किती अभिमान बोलता, हे शेर का बच्चा आहे. पण गाढवा, गाढव का बच्चा कोणी म्हणतं का असं? नाही. गधे का बच्चा नाही. त्याचं नाव घेताना तुच्छतेने किंवा आशीर्वादाने नाही घेतलं जात. गाढव म्हणजे डोकं नाहीये. येशू ख्रिस्त राजा म्हणून त्याचा प्रवेश होत आहे. आणि हा राजा कसा आहे? हा राजा कसा आहे? हा जगातल्या राजांसारखा नाहीये. हा लोकांच्या बाह्य गोष्टींवर राज्य करणारा नाहीये. हा लोकांच्या अंतःकरणावर राज्य करणारा आहे. प्रत्येक राजा आपल्या प्रजेला काहीतरी देतो, स्वातंत्र्य देतो, अजून बाकीच्या गोष्टी देतो. हा राजा पण स्वातंत्र्य देतो, पण कशापासून? पापांपासून स्वातंत्र्य देतो. हालेलुया. हा राजा पापांपासून मुक्त करतो, पापांपासून सुटकारा देतो. किंग ऑफ किंग्स. हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. कारण ह्याने काय केलं? आपल्या प्रजेसाठी ह्याने आपला जीव दिला. कारण जेव्हा त्याचा जन्म झाला होता, त्याच्या आईला सांगण्यात आलं होतं की तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. हालेलुया. तर हा राजा जो आता यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे, त्याच्याविषयी लिहिलंय, संदेश त्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. मत्ती 21:4 वाचतंय, असे की सियोनच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे. सौम्य म्हणजे सौम्य कसा आहे? तुमचा राजा कसा आहे? आणि तुम्ही कसे आहात? सौम्य आहे का? की तुम्हाला पटकन राग येतो?
तुमच्या नाकाच्या शेंड्यावर राग बसलेला असतो. पटकन राग येतो, काही बोललं तर राग येतो, आवडत नाही. तुमच्या नाकावर कोण बसलेला आहे? तुम्ही स्वतःला काय समजता? प्रश्न आहे, काय आजही तुम्ही बांधलेले आहात काय? येशूने म्हटलं जा आणि त्याला सोडवून आणा. कोणी विचारलं तर सांगा, गुरुजीला याची, प्रभूला याची गरज आहे. जर अजूनही आपण बांधलेले आहो रागाला, स्वार्थाला, मीपणाला, जगिकपणाला, आज येशू म्हणत आहे जा त्याला सोडवून आणा. हालेलुया. कशाला सोडून आला? प्रभूला याची गरज आहे. आमेन. आणि मग तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर कोण बसलेला आहे? तुम्ही स्वतः बसलेले आहात काय? जग बसलेलं आहे का? राग बसलेला आहे का? जगातलं कोणी बसलंय का? तुमच्या हृदयाच्या खुर्चीवर कोण बसलेलं आहे? कोणाला तुम्ही विराजमान केलेलं आहे? हा जो राजा आहे त्याला आजच्या पाम संडेला तुमच्या हृदयावर विराजमान होऊ द्या. हालेलुया. त्याला म्हणा, ये प्रभू, माझं हृदय तुझ्यासाठी मी आज देत आहे. तुम्हाला सांगू, जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये समस्या, अशांती, घरामध्ये शांती नाहीये. याचं कारण हे की एक वेळ होती आपल्या हृदयाच्या सिंहासनावर तो होता, पण आज कुठेतरी तुम्ही त्याला खाली केलेलं आहे आणि पुन्हा कोणाला तरी तुमच्या हृदयावर तुम्ही बसवलेलं आहे. येशूला सोडून जर आपण दुसरं काही तुमच्या हृदयावर बसवलं तर अशांतीशिवाय तुमच्या हातात काहीच भेटणार नाही. शांती आपल्या जीवनात राहणार नाही, कारण हा जो राजा आहे हा शांतीचा राजा आहे. हालेलुया. हालेलुया नाही म्हणणार? ऐकत आहात का तुम्ही? तुम्ही भटकलेले आहात काय? मग तुम्ही लक्ष का देत नाही? इथं काही लोक इथं बसून, घरात बसूनही हरवलेले राहतात. तो उधळा पुत्र होता ना, तो दूर होता बापापासून, पण मनाने बापाच्या जवळ होता. आणि मोठा मुलगा घरात असून दूर होता. कधी कधी काही लोकांकडे पाहून असं वाटते, तुम्ही इथं आहे, फक्त शरीर इथं आहे, तुमचे विचार त्या तिकडे बाजारात आहे, त्या तिकडे चिंतेमध्ये. तसं नाही पाहिजे. आजही जर कोणतं बंधन, तुम्हाला असं वाटतं मी कोणत्या बंधनात आहे, खूप तुम्ही संघर्ष करत आहे, प्रयत्न करत आहे, तुमच्याकडून होत नाहीये, सगळं काही करून पाहिलं तुम्ही, सगळे तुमचे डोके तुम्ही वापरून पाहिले, जेवढं तुम्हाला ज्ञान होतं, तुम्हाला असं वाटते मी खूप हुशार आहे, खूप हुशार आहे, मी असं करून पाहिल, तसं करून पाहिल, सगळीच चालबाजी तुम्ही करून पाहिली, काही जमत नाहीये, शांती नाहीये, आनंद नाहीये. कधी कधी खूप धार्मिकताही करून पाहिली, जास्त अति आत्मिकता, काही लोकांमध्ये अति आत्मिकता राहते, अति धार्मिकता राहते, ते पण नाही पाहिजे. कोणत्याच गोष्टीचं अतिपणा पाहिजे. हा, भूक लागली जेवण करा, परंतु खूप खाल्लं तर काय होईल? अजीर्ण होईल ना. प्रेम करा, लेकरांवर प्रेम करा, प्रेम करा, अति प्रेम नका करू, ते डोक्यावर मग. हा, प्रेम करा, वेळ प्रसंग पडला तर जास्त प्रेम करा, है ना. तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना म्हटलं जा आणि सोडवून आणा. हालेलुया. किती लोकांना असं वाटतं मी येशूचा शिष्य आहे. मग प्रभू म्हणत आहे, आज आपल्यालाही म्हणत आहे की जा आणि सोडवून आणा. कोणीतरी बंधनात आहे, कोणीतरी बंधनात आहे, कोणीतरी बंधनात आहे. तुमचं लेकरूच आहे, तुमचा नवरा असू शकतो, तुमची बायको असू शकते बंधनात, तुमचं घरचं कोणीतरी बंधनात आहे.
त्याला सोडवून आणा. येशू आज तुम्हाला सांगत आहे त्याला सोडवून आण. पण आता जाऊन लगेच घाई गडबड नका करू. योग्य वेळी सगळं काही झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रार्थना करा. कोण कोणत्या बंधनात असेल, कोणी व्यसनाच्या बंधनात असेल, कोणी जगिकतेच्या बंधनात, कोणी व्यभिचाराच्या बंधनात, कोणी मोबाईलच्या बंधनात, कोणी पैशाच्या लोभाच्या बंधनात, कोणी रागाच्या बंधनात, क्रोध, काही काही लोकांना क्रोध असतं, कोणीतरी बंधनात आहे. आज प्रभू सांगत आहे त्याला सोडवून आण. काय करायचंय? प्रार्थना सुरू करायची आहे. हालेलुया. काय करायचं आहे? प्रार्थना सुरू करायची. तुम्हाला जर असं वाटत असेल मी कोणत्या बंधनात आहे, स्वतःसाठी प्रार्थना सुरू करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझी लायकी त्या गाढवासारखी पण नाहीये. तो गाढव तरी चांगला होता, कोणी बसलेलं नव्हतं त्याच्यावर. माझ्या जीवनावर, माझ्या जीवनाच्या हृदयावर मी कोणाकोणाला बसवलं आजपर्यंत, आणि ज्याला ज्यांना बसवलं त्याने मला तुडवलं. ज्याला ज्याला बसवलं त्याने माझा गैरफायदा घेतला. ज्याला ज्याला माझ्या जीवनामध्ये मी एक्सेस दिलं त्याने माझ्या जीवनाचा गैरफायदा घेतला. अशांती जीवनामध्ये आली. पण आज प्रभू मी तुला विनंती करत आहे, ये माझ्या जीवनाच्या हृदयावर तू राज्य कर. हालेलुया. ये, मी तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो. एक वचन, सुंदर वचन वाचा. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9 वचन. की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. हालेलुया. ते 13 पर्यंत वाचा. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आहे आणि जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. वाव. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? 9 वचन. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. माझ्याकडे बघा. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. माझ्याकडे बघा सगळ्यांनी. येशू प्रभू आहे. कुठून कबूल करायचंय? कुठून? या तोंडाने कबूल करायचंय. येशू तू माझा प्रभू आहे. हालेलुया. वचन सांगतो पुढचं. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो. कुठून विश्वास ठेवायचा आहे? पूर्ण मनापासून. हालेलुया. पूर्ण मनापासून विश्वास ठेवायचा आहे. मुखाने कबूल करायचंय. वचन सांगतं जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. नीतिमान या शब्दाचा अर्थ आहे राइचियस, राईट स्टँडिंग विथ गॉड. देवासमोर उभं राहण्याची पात्रता, लायकी. येशूने तुम्हाला आणि मला काय केलं? आम्हाला त्या लायक बनवलं की आम्ही परमेश्वरासमोर उभं राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. जो अंतकरणाने, पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. आणि जो मुखाने कबूल करतो, काय कबूल करतो? येशू माझा प्रभू आहे. हालेलुया. जो मुखाने कबूल करतो येशू माझा प्रभू, याचा अर्थ येशू आमच्या जीवनामध्ये येण्याच्या, येशू प्रभू आमच्या जीवनाचा प्रभू येशू होण्याआधी कोणीतरी आमच्या जीवनाचा प्रभू होता. कोण होतं? कोणतं तरी व्यसन असेल तुमच्या जीवनामध्ये राज्य करत होतं. एखादं पाप असेल. एकच गोष्ट राहते, तुम्हाला परेशान करून टाकते, तुमचं घर बर्बाद करून टाकते, तुमचं जीवन बर्बाद करून टाकते.
तुमच्या जीवनाचा प्रभू कोण आहे, आज तो राजा, शांतीचा राजा, सौम्य आहे, त्या राजाला आपण म्हणूया, प्रभू माझ्या अंतकरणावर तू राज्य कर. काय काही लोकांना सवय राहते खोटेपणा, खोट जीवनामध्ये खोटेपणा राहतो. खूप लोकांच्या, विश्वासी लोकांच्या जीवनात खोटेपणा राहतो, लबाड्या राहतात. माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्ही तारण पावलेले आहात. आजही तुमच्या जीवनात खोटेपणा, लबाडी, लपवा छपवी अशा काही जर गोष्टी आहे, त्या गोष्टींना बाहेर काढा. तुमच्या जीवनाचा मालक आणि प्रभू येशू आहे. हालेलुया. सैतान नाहीये. सैतान लबाड आहे, लबाडांचा बाप आहे. आपला बाप येशू आहे. कारण तो खरं, तो नेहमी म्हणायचा, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो. खोटं खोटं नाही सांगत. आज हे जागा सोडायच्या आधी जे ऑनलाईन पाहत आहे, प्रभूला म्हणूया, प्रभू तुम्हाला जर असं वाटतं तुम्ही कोणत्या बंधनात आहे, आज प्रार्थना करा, प्रभू हे बंधन येशूच्या नावात माझ्या जीवनातून मी तोडून टाकत आहे. येशू, मी अंतकरणात विश्वास ठेवतो की तू माझा प्रभू आहेस. माझ्या पापांसाठी तू मरण पावला, पुण्यात आला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. मी विश्वास ठेवतो आणि कबूल करतो की माझा प्रभू येशूच आहे, दुसरा कोणी होऊ शकत नाही. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 12 वचनात लिहिलंय, आकाशाखाली पृथ्वीच्या वर मनुष्यांमध्ये दुसरं कोणतंच नाव दिलेलं नाहीये ज्या नावामध्ये उद्धार आहे, मुक्ती आहे, पापांची क्षमा आहे. येशूने कधी नाही म्हटलं तू ह्या नियमांचं पालन कर, तू ह्या 10 आज्ञांचं पालन कर, तू हे कर, ते पालन कर. येशूने म्हटलं जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो सार्वकालिक जीवन त्याचं आहे. येशू म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देते तसं मी तुम्हाला देत नाही. माझी येशूची शांती अनंतकालिक शांती आहे. हालेलुया. आज येशूला म्हणूया, प्रभू मी गाढव, तुम्ही म्हणू शकता मी गाढवीन, हा, आणि लेकरं म्हणू शकतात मी शिंगरू म्हणजे पिल्लू. प्रभू ये, मी तुझ्यावर अंतकरणातून विश्वास ठेवतो. हालेलुया. भावांनो बहिणींनो, सध्या आपण भयंकर कठीण दिवसांमध्ये जगत आहोत. एकदम कठीण आले नाही अजून, कदाचित भविष्य माहित नाही काय ठेवलेलं आहे देवाने. खूप वर्ष आधी, एक 2-4 वर्ष आधी पासून देव मला एक वचन आठवण करून देत आहे. योहान, मला वाटतं 9:4 की 4:9 आहे. दिवस आहे तोपर्यंत दिवसाची कामं करा, एक रात्र येईल त्यावेळेस कोणी काम करू शकणार नाही. गुड फ्रायडे शुक्रवारी येत आहे. आपण या ठिकाणी भेटणारच आहोत. सकाळी लवकर भेटू आपण, आणि त्याच्यानंतर आपण कशा रीतीने गुड फ्रायडे सेलिब्रेट करता येईल त्याच्यावर पण आपण चर्चा करू. प्रेज द लॉर्ड. सो आपला राजा हा शांतीचा राजा आहे. कसा राजा आहे? तो सौम्य आहे. कसा आहे? सौम्य म्हणजे भांडणारा नाहीये. आपण तर भावासोबतच भांडायला तयार होऊन जातो. थोड्या शब्दाला आपण, कोणाचा एक शब्द आपण ऐकू शकत नाही. असं का होतं? काही राजा बदलला तर नाही? चेक करा. हा मंडळी, चर्च हे क्लिनिक पण आहे. काय आहे? क्लिनिक आहे. इथं तपासलं जाते तुमचं मन कसं आहे, तुमचा हार्ट कसं आहे. कुठं गेली होती? चेकअप करायला गेली होती, हार्ट चेकअप करायला गेली होती. हो, काही दिवसापासून असं बेचैन वाटते. कुठं गेलो होतो? थोडं चांगलं नाही वाटून राहिलं. हालेलुया. काही बंधन असेल, येशूच्या नावाने ते आज तुटलं गेलं पाहिजे. आमेन. जे काही बांधलं गेलेलं असेल, आज येशू म्हणते जा त्याला सोडवा. हालेलुया.
काही काही लोकांच्या जीवनामध्ये भय आहे, भीती आहे. लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल. बंधन है, भीती, भीती, भय, फियर, ये भी एक बंधन है. येशूच्या नावामध्ये स्वतः प्रार्थना करा, येशूच्या नावामध्ये त्या भयाचं बंधन मी तोडत आहे. येशूच्या नावामध्ये मी ते व्यभिचाराचं बंधन तोडत आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये ती सर्व प्रकारची व्यसनाचं बंधन मी तोडत आहे. तुमच्या लेकरांसाठी, नातेवाईकांसाठी, कुटुंबियांसाठी प्रार्थना करा. प्रभू हे तोडत आहे मी. आणि येशू ये, जसं त्या गाढवावर तू बसला, माझ्या हृदयावर तू आज बस, माझ्या जीवनावर तू राज्य कर. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. काय झालं मग? शिष्यांनी काय केलं? गेले शिष्य आणि त्यांनी ते गाढव सोडवून आणलं. आणि सोडवून आणल्यानंतर काय झालं? काय झालं? त्यांनी वस्त्र टाकले. आणि मग 9 वचन, आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसान्ना. हालेलुया. काय म्हणायला लागले? ते गजर करायला लागले. काय करायला लागले? काय करायला लागले? काय गजर करायला लागले? होसाना म्हणा, होसाना. मोठ्याने म्हणा, होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना. ये प्रभू आम्हाला तार. त्याचा अर्थ होतो, हे प्रभू ये आणि आम्हाला तार, आम्हाला वाचव, कारण तू आमचा राजा आहे. आम्ही तुला राजा मानलेला आहे. हालेलुया. हिम्मत हारू नका. मला माहित नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहे. कठीण परिस्थिती असेल तुमच्या जीवनात. आज मी तुम्हाला सांगत आहे, मी नाही आहे, माझ्यावर नका रागवू. मी राजा नाहीये, मी काही उद्धारकर्ता नाहीये. मी तुमचा भाऊ आहे. फक्त प्रार्थना करू शकतो तुमच्यासाठी. राजा तो आहे. हालेलुया. काय काही लोक पास्टरवर नाराज होतात. पास्टरने आमच्यासाठी हे नाही केलं, पास्टरने ते नाही केलं. पास्टर राजा नाहीये, पास्टर उद्धारकर्ता नाहीये. उद्धारकर्ता कोण आहे? कोण आहे? येशू आहे. येशू उद्धारकर्ता, तो राजा आहे. पास्टरला येशूची जागा देऊ नका. पास्टरला देऊ नका बनव. पास्टरला प्लीज बाबा नका बनवू. महाराष्ट्रामध्ये सध्या खूप गाजत आहे ना बाबा. पास्टरला बाबा नका बनवू. हालेलुया. हा, तो राजा आहे, त्याला आपल्या हृदयात जागा द्या. आमेन. हालेलुया. लोक गजर करत निघाले. त्यानंतर काय झालं? तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोक समुदाय म्हणाले, गलिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. 10 वचन. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? तो नगरामध्ये प्रवेश केल्यावर काय झालं? हिंदीमध्ये लिहिलंय, शहर में हलचल हो गई. बोलिए हलचल हो गई. बोलिए हलचल हो गई. सगळेजण म्हणा. काही काही लोक झोपून राहिले. क्या हो गए? देखिए, जब राजा आता है ना, हलचल होती है. हालेलुया. जब राजा आता है, हलचल होती है. जब यीशु किसी के जीवन में, परिवार में आता है, हलचल होती है. और कहीं कहीं तो भूकंप भी होता है. आमेन. क्या होती है? हलचल होती है, भूकंप होती है. वो भूकंप आने से पहले कुछ कुछ लक्षण भी दिखते हैं. वो लक्षण अभी फिलहाल दिख रहे हैं इधर उधर.
जब राजा आता है कुछ तो होता है. हालेलुया. एक एका अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आपण लूक मार्क 11 काढूया. मार्क 11. एक एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. मार्क 11:1 ते 11 मध्ये पण तोच उल्लेख आहे. 15 ते 19. मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर एक मिनिट संजीवन. मार्क 11:1 ते 11 मध्ये पण तोच उल्लेख आहे. त्यानंतर लूक 19. अठ्ठावीस ते 40. वाचू. या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावांजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्यांनी शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जातांचा ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा त्यांना पाठविले होते. ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्याला म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. वाव. तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महाकृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्व लोकी गौरव. तेव्हा लोक समुदायातील काही परुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले की मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. हालेलुया. काय झालं? येशू जेव्हा राजा म्हणून त्या शिंगरावर बसला आणि आता यरुशलेमेत त्याचा प्रवेश होत आहे, लोक त्याचा जय जयकार करायला लागले. हालेलुया. जेव्हा प्रभूकडे लोक येतात, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतात, ते साक्ष द्यायला लागतात. त्याचं प्रभूने माझ्यासाठी हे केलं, प्रेज द लॉर्ड. प्रभू ने मेरे लिए ये किया, प्रेज द लॉर्ड. प्रभू अच्छा है, प्रभू भला है. अपने दादा हमेशा बताते, प्रभू महान आहे, ते आपल्यामध्ये अद्भुत कार्य करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपण साक्ष देतो तेव्हा काय करतो? जय जयकार करतो, स्तुती करतो. हालेलुया. हेच होत होतं. येशू आता शिंगरावर बसून यरुशलेमकडे जात आहे. लोक जय जयकार करत आहे आणि येशूची स्तुती वाढत आहे, येशूचा जय जयकार वाढत आहे. काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. काही लोकांना आवडत नाही आहे. येशूचं नाव मोठं होत आहे. लोकांचं जीवन बदलत आहे. लोकांच्या जीवनामध्ये शांती येत आहे. लोक आता चांगले कपडे घालायला लागले. लोक सुधरायला लागले. आता भांडणं करत नाही, शिव्या देत नाही, चांगले लोक होत आहे. तेव्हा काही लोकांना त्याचा त्रास होतो. अरे, हे चांगले कसे काय झाले? हे चांगले कसे काय झाले? हे आता स्तुती का करतात? तर मग ते म्हणायला लागले, येशू यांचे तोंड बंद कर. हे काय करत आहे? जय जयकार का करत आहे? आज येशूच्या लोकांचं तोंड बंद करायचा काही लोक प्रयत्न करत आहे, की हे जे करत आहे, जय जयकार करत आहे, आराधना करत आहे, तोंड बंद करा. येशूने म्हटलं, तुम्ही जर स्तुती केली नाही तर काय होईल?
हे धोंडे, पहाडावरचे धोंडे ओरडायला लागतील. हालेलुया. येशूने म्हटलं हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आणि म्हणून काही हो, आपण गप्प राहायचं नाही. साक्ष देण्याची जर वेळ आली तर काय घाबरून पळून जाणार का? उभं राहायचंय, सांगायचंय माझ्या जीवनात पहिले अशांती होती, पाप होतं, मी पापामध्ये होतो, व्यसनामध्ये होतो. प्रभूच्या प्रार्थनेने, प्रभूवर विश्वास ठेवल्याने माझं जीवन चांगलं झालेलं आहे. ही साक्ष किती लोकांजवळ आहे? आमेन. ही साक्ष तुम्ही देऊ शकता. केव्हाही जर असा प्रसंग आला, कोणी जर म्हटलं बंद राहा, तोंड बंद करा, तुम्ही हे करू नका, तुम्हाला नाही तर जेलमध्ये टाकून द्या, तिथं पण आम्ही स्तुती करू. हालेलुया. लोक जय जयकार करत असताना काही लोकांना त्रास झाला आणि ते तोंड बंद करायला लागले, म्हणे गप्प बसा. येशूने म्हटलं हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. धोंडे म्हणजे हे दगड. येशू म्हटला दगडाचा अर्थ एक तो पण आहे. दगडाचा एक तो पण अर्थ आहे. दगडाची भक्ती करणारे, दगडाची भक्ती करणारे लोक एक दिवस येशूची भक्ती करतील, जिवंत देवाची भक्ती करतील. तसं पण आपल्या साधू संतांनी सांगितलेलंच आहे, दगडाचा देव त्याले वडराचा भेव, मातीचा देव त्याले पाण्याचा भेव, सोन्याचा देव त्याले चोराचा देव. अशाना देव भेटायचा नाही रे. देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही विश्वास, मनी नाही भाव, म्हणे देवा मले पाव रे. दादा हो, अशाना देव भेटायचा नाही रे. होसाना, हालेलुया. सेवास तो आपला राजा आहे. आम्ही गप्प बसणार नाही. शिष्यांना, पेत्र आणि योहान शिष्यांना काय केलं? पकडलं आणि म्हणे गप्प बसा, या नावाने तुम्ही प्रचार करायचा नाही, या नावाने तुम्ही बोलायचं नाही. त्यांनी काय म्हटलं? आम्ही कोणाचं ऐकू? आम्ही राजाचं ऐकू की आम्ही देवाचं ऐकू? तुम्ही ठरवा कोणाचं ऐकायचं. हालेलुया. कोणाचं ऐकायचं? ज्या देवाने पेत्राला, जेलमध्ये होता पेत्र, जेलमधून सोडून आणलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रचार चालू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे, तो अद्भुत कार्य करेल, करतच आहे. गप्प बसायचं नाहीये. या आठवडाभर प्रार्थना करा. आणि आजही तुमच्या जीवनात जर तुम्हाला असं वाटतं कोणत्या बंधनात आहे, विश्वासानं ते प्रार्थनेनं तोडा. प्रभूला म्हणा, प्रभू ये माझ्या जीवनामध्ये, तू राज्य कर. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण उभं राहूया, प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. भावांनो, बहिणींनो, येशूने आपल्या शिष्यांना त्या गावामध्ये पाठवलं आणि म्हटलं जा आणि ते बंधनात आहे त्यांना सोडवून आणा. कदाचित तुमच्या घरामध्येच तुमची लेकरं बंधनामध्ये असतील, तुम्ही कोणत्या तरी बंधनात असाल आणि ते बंधन, तो दुष्ट आत्मा, तो स्वभाव कदाचित तुमच्या हृदयावर बसलेला आहे, राज्य करत आहे. करिंथकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे, धन्यवाद परमेश्वराचा, कारण त्याने जगातले जे मूर्ख त्यांना निवडलं, जगातले जे अज्ञानी त्यांना निवडलं, जगातले जे कमजोर, जे काहीच नाही. अशी एक वेळ होती आपल्या देशामध्ये, जे दलित आणि महादलित, त्यांना लोकही नव्हते समजत. त्यांच्यापेक्षा जनावराला जास्त किंमत होती. आणि आजही काही लोकांची मानसिकता अशीच आहे. जातीवाद,
शुद्ध किंवा खालच्या जातीचे आहे त्यांना लोक किंमत देत नाही, त्यांच्यापेक्षा जनावरांची किंमत जास्त आहे असं काही लोकांना वाटतं. असो, धन्यवाद परमेश्वराचा. पहिलेचे आम्ही काहीच नव्हतो, ते आम्हाला त्याने निवडलं. हालेलुया. जे मूर्ख अज्ञानी, जे काहीच नाही, त्यांना त्याने निवडलं. जे कमजोर, त्यांना त्याने निवडलं. यासाठी की जे बलवान आहे ते लज्जित व्हावे, यासाठी की जे बुद्धिमान आहे ते लज्जित व्हावे, यासाठी की जे स्वतःला काहीतरी समजतात ते लज्जित व्हावे. येशू म्हणतो, तुम्ही मला नाही निवडलं, मी तुम्हाला निवडलं. डोळे बंद करूया. तो म्हणतो, तुम्ही मला नाही निवडलं, मी तुम्हाला निवडलं. हो, मी पण अशाच एका बंधनामध्ये होतो. त्याने आपल्या शिष्याला पाठवलं, म्हटलं जा त्या गावामध्ये, त्या कॉलनीमध्ये एक माझं लेकरू आहे, ते बंधनात आहे, त्याला सोडवून आणा. जेव्हा त्याने सोडवून आणलं, तेव्हा ह्या हृदयावर त्याने राज्य करावं, त्याने बसावं. आणि ज्यावेळेस तो शांतीचा राजा माझ्या जीवनामध्ये आला, अद्भुत शांतीचा अनुभव मी केला, आनंदाचा अनुभव केला. त्याच दिवशी सेवेसाठी समर्पण केलं. तो दिवस आहे आणि आजचा एक दिवस आहे. 39 वर्ष झाले आज. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बढ़े, आपले दोन्ही हात वर करून, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बढ़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. मैं तेरा हूँ, तू मेरा है. मैं तेरा हूँ, तू मेरा है. मैं तेरा हूँ, ऐ खुदा, मेरे खुदा. मेरा जीवन तेरा खुदा. ओ मैं खुदा, मेरे खुदा. मेरा जीवन तेरा खुदा. तू बढ़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. मनापासून सांगा, तू बढ़े, तू बढ़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. येशू. एक मिनिटासाठी डोळे उघडा. हालेलुया. थँक यू जीसस. येशू जेव्हा त्या गाढवावर बसून जात होता ना, हालेलुया, येशू त्या गाढवावर बसून जात होता आणि लोक काय टाकत होते? कपडे टाकत होते, झावळ्या. पाहणारे लोक म्हणत होते, अरे बापरे, काय सन्मान भेटत आहे या गाढवाला, किती रिस्पेक्ट
किती रिस्पेक्ट भेटत आहे या गाढवाला. हालेलुया. कारण माहितीये, येशू त्या गाढवावर बसलेला होता. त्या गाढवाला पण वाटत होतं, अरे बाप रे, सगळे मला गाढव म्हणतात, मूर्ख म्हणतात, अक्कल नाही म्हणतात, पण आज किती मोठा रिस्पेक्ट मला भेटलेला आहे. हालेलुया. येशूने म्हटलं, जर कोणी माझी सेवा करेल, माझा बाप त्याचा सन्मान करेल. हालेलुया. लेकरांनो, सन्मान बापाकडून येऊ द्या, है ना. आपण सन्मानाच्या मागे धावायची गरज नाही. लॉर्ड विल ऑनर यू. देव तुमचा सन्मान करेल. आमेन. हालेलुया. पण नम्र हृदयाने, कारण तो राजा पण नम्र आहे. गर्विष्ठ अंतकरणावर तो विराजमान नाही होऊ शकत. नम्र व्हावं लागल, दीन व्हावं लागल, कारण तो शांतीचा राजा आहे, नम्र राजा आहे. त्याला विनंती करावी लागेल, प्रभू ये माझ्या जीवनावर राज्य कर. या डोळे बंद करूया आणि त्याला म्हणूया, प्रभू माझ्या अंतकरणामध्ये तू ये, माझ्या पापांची क्षमा कर. हालेलुया. लेकरांनो, देवाला एक पात्र पाहिजे उपयोग करायला. हालेलुया. समजत आहे का? देवाला एक पात्र पाहिजे उपयोग करायला. सैतानाला पण एक पात्र पाहिजे नाश करायला. तुमचं जीवन एक पात्र आहे. तुमचं जीवन तुम्ही कोणाच्या हातात देता हे तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.